आणि इथं तयार आहेत आपली खमंग खुसखुशीत आणि टमटमीत फुगलेली. इथं तुम्ही बघू शकताय काय फुगलंय भारी थालीपीठ आपलं. एकदम सुंदर लागतात चवीला. तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करा. नमस्कार मंडळी, मी वैष्णवी माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. आषाढ महिना म्हटलं की प्रत्येकाच्या घरी काही ना काहीतरी तळलं जातं. यालाच आपण काय म्हणतो तर आषाढ तळण. तर याच आषाढ तळण स्पेशल सिरीज मध्ये आजच्या भागात आपण बघणार आहोत मस्त खुसखुशीत आणि खमंग अशी तळलेली थालीपीठं. सो या आषाढ महिन्यात प्रत्येकाच्या घरी काही ना काहीतरी मस्त असे पदार्थ तळले जातात. त्याचपैकी एक आहे हे तळलेलं थालीपीठ. आमच्याकडे तर आषाढाची सुरुवात याच पदार्थानं व्हायची, पण हा पदार्थ असा आहे की बऱ्याच जणांना हा माहिती देखील नाहीये. सो अजिबात वेळ न वाया घालवता चला बघूया कसे करायचे. आता सगळ्यात आधी या थालीपीठांना साहित्य काय काय लागतं ते बघूया. त्यासाठी मी इथं घेतलेत एक 7-8 मिरच्या, थोडीशी फ्रेश अशी कोथिंबीर, पांढरे तीळ, थोडंसं आलं आणि लसूण, त्याच्यासोबत 1 चमचा ओवा, 1 चमचा जिरे, अर्धा चमचा हळद आणि पाव चमचा हिंग. एवढंच मोजकं साहित्य आपल्याला इथं लागणार आहे. आता आपल्याला या थालीपीठांसाठी जी पिठं लागणार आहेत तर ती घेऊया. इथं मी 2 वाट्या इतकं ज्वारीचं पीठ घेतलंय. त्यानंतर 1 वाटीला थोडंसं कमी म्हणजे एकदम सपाट भरलेली 1 वाटी इतकं हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घेतलंय. त्यानंतर आपल्याला सेम वाटीने 1 वाटी इतकं गव्हाचं पीठ घ्यायचंय. तुमच्याकडे बाजरीचं पीठ असेल तर ते देखील 1 वाटी या प्रमाणात तुम्ही इथं ॲड करू शकता. माझ्याकडे नव्हतं सो मी नाही ॲड केलेलं. आता कोरडे जे जे काही मसाले आहेत ते आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचे आहेत. मी इथं ओवा, जिरे आणि त्यानंतर हळद आणि हिंग याच्यामध्ये ॲड करून घेतेय. इथं हळद आणि हिंग तुमच्या आवडीनुसार तुम्ही घ्या. हळदीने छान कलर येतो आपल्या थालीपीठांना. त्यानंतर हे जे पांढरे तीळ आहेत त्याच्यातले थोडे तीळ मी बाजूला ठेवते आणि बाकीचे सगळे या पिठामध्ये मिक्स करून घेते. या ठेवलेल्या तिळाचं करायचं काय हे पुढं सांगतेच. सोबतच आपल्याला जे आपलं हिरवं वाटण आहे ते बनवून घ्यायचं आहे. त्यासाठी मी हिरवी मिरची, लसूण, आलं आणि भरपूर अशी कोथिंबीर मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतली. ती आपल्याला व्यवस्थित वाटून घ्यायची आहे. म्हणजेच एक आपल्याला हिरवं वाटण करायचंय. वाटण रेडी आहे ते आपल्याला या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचंय. इथं हिरवी मिरची तुम्ही तुमच्या तिखटाच्या आवडीनुसार त्याच्यामध्ये ॲड करू शकताय. सगळे मसाले पिठामध्ये ॲड करून झालेत. आता सगळं एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे थालीपीठांना करायला खरंच खूप सोपी आहेत आणि इतकी टेस्टी लागतात ना, तुम्ही एकदा ही रेसिपी नक्कीच ट्राय करा. मला माहिती आहे तुम्ही मला थँक यू नक्कीच म्हणणार आहे. बाय द वे तुमच्याकडे आषाढाला काय काय करतात मला नक्की कमेंट करून सांगा. चला, बोलता बोलता आपलं पीठ मिक्स करून झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट तो म्हणजे मीठ. आता मीठ इथं तुम्ही तुमच्या चवीनुसार ॲड करायचंय. मीठ टाकल्यानंतर पुन्हा एकदा पीठ व्यवस्थित मिक्स करायचं म्हणजे मीठ सगळीकडे व्यवस्थित लागलं जाईल. आणि आता याच्यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार थोडं थोडं करत पाणी ॲड करून एकदम घट्टसर असं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचंय. आता हे जे मिक्सरच्या भांड्यात आपण वाटण बनवलं होतं तर त्याच्यातूनच मी पाणी विसळून घेते. म्हणजे काहीही वेस्ट घालवायचं नाही. व्यवस्थित आपल्याला हे पीठ थोडं थोडं पाणी घालत मळून घ्यायचंय. लक्षात ठेवायचं की आपल्याला पाण्याचा कितीही अंदाज असेल तरी पण एकदम पाणी घालायचं नाही. थोडं थोडं जसं लागते तसं पाणी घालत अशी आपल्याला ही कणिक आहे ना चुरून चुरून मळून घ्यायची. तर तुम्ही बघू शकता व्यवस्थित आपली कणिक मळली गेली आहे आणि अशा प्रकारे आपल्याला ती थोडीशी घट्टसरच मळायची आहे. कणिक इकडे रेस्ट होतीये तोपर्यंत गॅसवरती एक कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये मी तेल टाकून घेते. आपल्याला ही थालीपीठं तळायची आहेत त्यासाठी जेवढं तेल तुम्हाला लागणार आहे तेवढं तुम्ही इथं कढईत तापायला ठेवायचंय. इकडं कढईतलं तेल तापेपर्यंत आपली कणिक व्यवस्थित रेस्ट झालेली आहे. इथे तुम्ही बघू शकता किती छान मळली गेली आपली कणिक. आता आपण याचे थालीपीठं बनवायला घेऊया. त्यासाठी मी पोळपाटावरती एक कॉटनचं रुमाल किंवा कापड तुमचं जे रोजच्या यूजमधलं असेल ते तुम्ही इथं घेऊ शकताय. आता माझ्या कापडाकडे थोडंसं दुर्लक्ष करा कारण माझं हे नेहमीचं थालीपीठाचं कापड आहे त्याच्यामुळे त्याच्यावरती असे डाग आलेले आहेत. त्यानंतर आपल्याला हे कापड जे आपण घेतलेलं आहे ते व्यवस्थित ओलं करून घ्यायचं आहे आणि मग असे छोटे छोटेसे आता हे थालीपीठ आपण छोटी छोटीच बनवणार आहे जशा आपण पुऱ्या बनवतो तसं. त्यासाठी एक साइजचे आपल्याला असे गोळे आधी बनवून घ्यायचे आहेत. तर असे गोळे बनवल्यामुळं होतं काय तर आपली जी थालीपीठं आहेत ती शक्यतो सगळे एकसारखी होतात म्हणजे एकाच साइजची होतात आणि थापायलाही आपल्याला पटपट मदत होते. त्यामुळे असे गोळे आधी मी बनवून घेतेय. आता जे आपण तीळ साईडला ठेवले होते तर त्याचं काय करायचं ते सांगते. असे हे जे आपले थालीपीठाचे गोळे आहेत ते आपल्या तिळामध्ये थोडेसे डीप करायचे आणि थोडंसं त्याला असं थापून घ्यायचं म्हणजे जे तीळ आहेत ते थालीपीठावरती व्यवस्थित चिकटले जातात आणि एकदम दिसायला छान दिसतात आणि तिळामुळे एकदम आपले हे जे थालीपीठ आहेत ते खमंग लागतात.
बरं ही स्टेप अगदीच ऑप्शनल आहे. तुम्हाला तीळ आवडत नसतील, तुम्ही नाही यूज केले तरी देखील चालेल. आता ही थालीपीठं जी आहेत ती आपण थापायला घेऊया. थोडं, थोडं, थोडं करत आपल्याला ह्याला मोठं करायचं आहे. जास्त मोठं याला आपल्याला थापायचं नाहीये. आपल्या पुऱ्या ज्या साइजच्या असतात तर त्याच साइजमध्ये आपल्याला ह्याला थापून घ्यायचं आहे. थापताना जर पीठ तुमच्या हाताला चिटकत असेल तर थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आणि मग हे थापायला घ्यायचं. आता ही थालीपीठं थापताना देखील एकदम पातळ आपल्याला ह्याला थापायचं नाहीये. थोडीशी अशी गुबगुबीत ठेवायची म्हणजे ती तेलामध्ये छान फुगतात. एकदम जर तुम्ही पातळ याला थापलं तर काय होतं एकदम कडक होतात म्हणजे ती आतून मऊ होत नाहीत, एकदम कडक होतात. जर तुम्हाला अशा प्रकारची थालीपीठं आवडत असतील म्हणजे एकदम कडक थालीपीठं आवडत असतील तर तुम्ही त्यांना पातळ थापू शकता, पण शक्यतो ही थोडीशी गुबगुबीत असतात. इथं आपली सगळी थालीपीठं थापून रेडी झालेली आहेत. आता इथं तेल तापलंय का ते बघूया. त्यासाठी इथं तेलामध्ये एक छोटासा मी आधी कणकेचा तुकडा टाकून घेतलाय. तेलात टाकल्यानंतर तो एकदम छान वरती आलाय म्हणजे तेल व्यवस्थित तापलेलं आहे. आता ही जी थालीपीठं आहेत ती अशी हातावरती अलगद काढून घ्यायची आणि मग हलगद अशी तेलात सोडायची. बरं, हे काम करताना अगदी सावधानीनं करायचं कारण थालीपीठं सोडताना तेलामध्ये थोडंसं तेल उडण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे स्वतःची काळजी स्वतः घ्यायची आणि एकदम केअरफुली हे काम करायचं. तसं तर हे थालीपीठ करायला खरंच खूप सोपं आहे. फक्त एक टीप ती म्हणजे तेलाचं तापमान. जर तुमचं तेल जास्त गरम असेल तर थालीपीठं वरून करपतील आणि आतून कच्ची राहतील आणि जर तुमचं तेल जास्ती थंड असेल तर ते खूप जास्त तेल पितील. सो नेहमी लक्षात ठेवायचं थालीपीठ तळताना तेलाचं टेम्परेचर एकदम व्यवस्थित तापलेलं पाहिजे. त्यामुळं आधी एक छोटासा गोळा कणकेचा आपण जी मळलेली आहे त्याचा टाकून बघायचा. तो आधी व्यवस्थित टाकल्या वरती आला म्हणजे तेल आपलं एकदम परफेक्ट तापलेलं आहे. चला बॅक टू द रेसिपी. आता हे जे आपण थालीपीठं तेलामध्ये सोडलेली आहेत, तर त्याला वरून असं आपल्याला थोडंसं दाबायचंय किंवा वरून त्याच्यावरती तेल टाकत राहायचंय, म्हणजे ती एकदम छान फुगतात. थालीपीठं तळताना देखील अजिबात गडबड करायची नाही. एक साइडनं व्यवस्थित ती तळली गेली, की मगच त्यांना पलटी करायचंय. इथे तुम्ही बघू शकताय छान असं सोनेरी रंग त्यांना आलेला आहे, म्हणजे आपली थालीपीठं एक बाजूनं छान झालीत. दोन्ही बाजूनी असा छान सोनेरी रंग आला, की आपली थालीपीठं तळून रेडी आहेत. त्यांना आपण बाहेर काढून घेऊ शकतो. इथं तुम्ही बघा काय सुंदर कलर आलाय आपल्या थालीपीठांना. अशाच प्रकारे बाकीची सगळी थालीपीठं देखील आपण तळून घेऊया. आता हे थालीपीठं नुसता एक पदार्थ नाहीये. माझ्यासाठी खूप जास्त आठवणींचा खजिना आहे असं म्हटलं तरी चालेल. कारण माझ्या आजीची ही खरंच इतकी स्पेशल रेसिपी आहे ना, तसं तर ती सगळंच छान बनवते. पण ही थालीपीठं तिच्या हातची म्हणजे खरंच स्पेशल असतात. अजिबात एक्स्ट्राचे कुठले मसाले नाहीत, काही नाही आणि करायलाही इतकी सोपी आणि ती बनवायला जेव्हा लागते ना, तेव्हा घरभर असला सुगंध दरवळत असतो ना या थालीपीठांचा. आमच्याकडे फक्त आषाढालाच नाही, पण कधीही आम्ही घरी गेलो आणि आम्हाला इच्छा झाली, की आमच्याकडे हा पदार्थ नक्कीच बनतो. काही पदार्थ असतातच असे, की त्यांना नुसतं बघितलं किंवा त्यांच्या वासानेच आपल्याला पूर्ण आपल्या बालपणीच्या आठवणी ताज्या होतात. तुमचा असा कोणता पदार्थ आहे मला नक्की कमेंट करून सांगा. चला, बोलता बोलता आपली सगळी थालीपीठं इथं तळून रेडी झालेली आहेत. कसली भारी दिसतायत इथं तुम्ही बघू शकता. काय सुंदर कलर पण आलाय. आणि इथं तयार आहेत आपली खमंग खुसखुशीत आणि टमटमीत फुगलेली. इथं तुम्ही बघू शकताय काय फुगलंय भारी थालीपीठ आपलं. एकदम सुंदर लागतात चवीला. तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करा. जर तुम्ही प्रवासात वगैरे कुठे जाणार असाल तरी पण ही साधारण 8 दिवस तरी व्यवस्थित टिकतात. त्यामुळे तुम्ही प्रवासात सुद्धा ही करून घेऊन जाऊ शकता. आता आषाढ महिन्यातच हे सगळं तळायची का पद्धत आहे, तर याच्या मागे पण एक कारण आहे. ते म्हणजे काय, तर आषाढ एकादशी नंतर आपला चातुर्मास चालू होतो आणि चातुर्मासामध्ये बरेच लोक बऱ्याचशाच गोष्टी पाळतात. म्हणजे तळलेलं वगैरे खात नाहीत किंवा कांदा लसूण खात नाहीत. तर त्याच्या आधी सगळ्या परिवारानं छान साग्रसंगीत जेवण करावं, त्यासाठी ही आपली पद्धत चालू झाली की आषाढ तळायची. म्हणजेच काय, तर तळलेले मस्त असे चमचमीत पदार्थ आपल्या परिवारासोबत खाऊन मस्त एन्जॉय करण्यासाठी सुरू झाली ही आषाढ तळणीची पद्धत. क्रंच ऐकला? काय सुंदर वरनं एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेत आपली ही थालीपीठं आणि टम्म तर किती फुगलेत बघा. एकदम भारी दिसतायत. कधी एकदा खाईल असं झालंय मला तरी. आणि मी इथं थालीपीठ पूर्ण हातामध्ये दाबलंय तरी पण अजिबात तेलही याच्यामध्ये राहिलेलं नाहीये. आजच्या पिढीला अशा पारंपरिक पदार्थांची ओळख करून द्यायची जबाबदारी देखील आपलीच आहे.
सो तुमच्याकडे पण आषाढाला हा पदार्थ जर तुम्ही बनवत असाल तर मला कमेंटमध्ये आमच्याकडे पण बनतं असं नक्की सांगा. आणि जर बनत नसेल तर नक्की ट्राय करा आणि ट्राय केलं असं मला कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. हे बघून आता मला तर राहत नाही, असला घमघमाट सुटलाय ना की कधी एकदा खाताय असं झालंय. सो चला तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा. आपण भेटू आषाढ तळण स्पेशलच्या पुढच्या भागामध्ये आणि पुढच्या भागात आपण बघणारे आषाढ स्पेशल अशा कापण्या. सो चला भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.